नमस्कार मंडळी. आजकाल सोशल मीडियावरती रेमेडीजचा म्हणजे उपायांचा अगदी महापूर आलाय. आपणही त्यातल्या काही रेमेडीज बघतो आणि त्या करतो. पण जर आपण आपल्या ग्रहांच्या म्हणजे जन्मतारखेनुसार जर रेमेडीज करत असू, तर त्या काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे. रेमेडीज ह्या 3 प्रकारच्या असतात. आपल्या ग्रहांची पॉझिटिव्हिटी वाढवण्याच्या, त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट न्यूट्रलाइज करण्याच्या किंवा जर एखादा ग्रह आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट देत असेल, तर त्याची निगेटिव्हिटी कमी करण्याच्या. म्हणजे जर एखाद्या माणसाचं पोट दुखतंय, तर तुम्ही त्याला तापाची गोळी द्याल का? तर अजिबात नाही. आणखीन एक खूप जास्त ट्रेंडिंग विषय म्हणजे ग्रहांचा ट्रान्झिट आणि 7.5. तो मेष राशीवाला तर इतका घाबरलाय, की पुढचे 7.5 वर्ष मला फारच वाईट जाणार आहेत. शनी ही कर्मांची देवता आहे. आपली जर कर्म उत्तम असतील, तर शनी बाप्पा आपल्याला का त्रास देईल? उलट काही लोकांचं खूप भलं होतं 7.5मध्ये, तर आपण आपली फक्त कर्म चांगली ठेवायची आहेत. आणि विनाकारण कोणत्याही रेमेडी करायच्या नाहीत. मग सगळ्यात सेफेस्ट रेमेडी कोणती? तर पूजापाठ. आता पूजापाठ म्हणजे काय? आपण डेली जे मंत्र उच्चारण करतो, फॉर एक्झाम्पल हनुमान चालीसा म्हणतो किंवा गायत्री मंत्र म्हणतो. याने काय होतं? आपल्या ग्रहांचे इफेक्ट असतात ते न्यूट्रलाइज होतात. म्हणजे जर पॉझिटिव्ह ग्रह असतील तर त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट वाढतात आणि जर निगेटिव्ह असतील तर ते कमी होतात. याशिवाय आपला औरा सुद्धा पॉझिटिव्ह होतो. आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट केल्या जातात. पण जर तुम्हाला दुसऱ्या रेमेडीज वापरायच्या असतील, म्हणजे तुम्हाला स्टोन वापरायचे असतील, कुठल्या ग्रहाचं दान करायचं असेल, तर मात्र तुम्ही एखाद्या एक्सपर्ट न्यूमरोलॉजिस्टची वगैरे मदत घेऊन अशा रेमेडीज करू शकता आणि आपल्या ग्रहांचे इफेक्ट पॉझिटिव्ह करू शकता. धन्यवाद.